नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह. मंडळी, माझ्यासोबत आज हे दोन व्यक्ती जे तुम्ही बघत आहात, अहमदपूर शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे असे माणिकदादा जाधव आहेत. आणि मागील 7 वर्षापासून ज्यांनी राजकारणामध्ये प्रवेश करून लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक अडचणीवर मात करत त्यांनी आपला प्रपंच उभा केला अशी त्यांची ओळख आहे. ते माधवराव जाधव आहेत माझ्यासोबत. माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि नुकतंच त्यांची आत्ताच पत्रकार परिषद संपन्न झाली आहे. आणि त्याचा विषय असा होता की प्रस्थापितांना पर्याय म्हणून मी अपक्ष उभा राहणार आहे. तुमचं स्वागत आहे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये. सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न असा असणार आहे, मागील 7 वर्षापासून आपण विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सहवासामध्ये राजकारणामध्ये आलात. नेमकी कशामुळे ही वेळ आली तुमच्याकडे की तुमच्यावर की तुम्हाला आता वेगळं मांडण्याची प्रक्रिया चालू आहे? अशी वेळ आली वगैरे काही म्हणता येणार नाही. आपल्या महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्यातल्या त्यात अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ हा पुरोगामी आहे. आदरणीय साहेबांनी जेव्हा मला 2017ला जिल्हा परिषदमध्ये उभा केलं, तिकीट दिलं, तेव्हा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेची शरदचंद्रजी पवार साहेबांची जी राष्ट्रवादी काँग्रेस होती तेथून मी निवडणूक लढवली. आणि ती जवळपास माझ्या हिशोबाने आता 1.5 वर्ष झाले असेल. त्याच्यामध्ये उभी फूट पडली. आणि ती फूट पडली असता त्यावेळेस मी साहेबापाशी मत व्यक्त केलं, आदरणीय साहेब, आपण पवार साहेबासोबत राहावं, आपण 1.5 वर्ष सत्तेत जायचंय का पुढचे 5 वर्ष आमदार राहायचे, आपण पुरोगामी विचाराचे आहोत, आपण पुरोगामी विचारातून आपल्या लोकांनी निवडून दिलेला आहे आणि त्या लोकांसोबत आपण राहावं असं एक माझी प्रामाणिक इच्छा होती. सर, मला आठवतंय शिरूर ताजबंदी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये हा एक सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी एकत्र बोलावण्यात आलं होतं. त्यावेळेस तुमची भूमिका अशी काही दिसली नाही मला. त्याचं कारण काय? माझी ही भूमिका नेहमी साहेबांच्या. साहेब, मी माईकवर बोललो होतो का सांगा तुम्ही? मी कधी भाषण आतापर्यंत केलं का कुठं? माझी भूमिका जी आहे ती मी माझ्या साहेबापाशी मी सांगत आलेलो होतो आतापर्यंत आणि ती मी सांगितलेली होती. जेव्हा आदरणीय अजितदादांनी शपथविधी झाला तिथं शपथविधी असा चालू असताना मी फोन केला, साहेब वातावरण वेगळं होते, तुम्ही शरद पवार साहेबाकडे जाऊ. आणि आता साहेबांची काही अडचण असेल, साहेबांचं अजितदादावरचं प्रेम असेल, साहेब तिथं गेले. मग आता मी ह्या लोकसभेला देखील बघा तुम्ही, जरी बाहेर जरी नसलो तिथून आलो तरी बी साहेबांना विनंती करून, साहेब मी काम करणार नाही, मी हे जातीयवादी पक्षांचं काम करणार नाही, मी पुरोगामी पक्षाचं काम करणार आहे आणि मी पुरोगामी पक्षाचंच काम केलं. आपण असं सुद्धा म्हटलेलं आहे की आदरणीय बाळासाहेब जाधव नेता असावा तर असा, आमदार असावा तर असा. मग आता तुम्ही वेगळं बाळासाहेब जाधव, हा, तर मग आता त्यांच्या बरोबरीला जाऊन तुम्ही वेगळं प्रपंच मांडताय, कसं वाटते तुम्हाला? वेगळा वगैरे काही प्रपंच नाही. त्यांच्याकडून परवानगी घेऊन त्यांना विनंती केली. माझं काही मोठ्या साहेबांशी बोलणं झालेलं नाही. माझं आदरणीय अविनाश भैयांची माझी राजकारणात एंट्रीच अविनाश भैयामुळे झाली आणि अविनाश भैयांना मी सांगितलं, अविनाश भैया माझी आणि 18 पगड जाती धर्माच्या लोकांची, पुरोगामी विचाराच्या लोकांची सगळ्यांची मानसिकता आहे. लोक 30 ते 25 वर्ष झालं आलटून पालटून उमेदवार म्हणून लोक पर्याय मागत आहेत. पर्याय आपण द्यायला पाहिजे. तरी पर्याय म्हणून मी उभा टाकलो सगळ्यासोबत. या प्रस्थापितांच्या विरुद्ध गरजवंत सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आमदार होऊ शकतोय का नाही हे आता 2024ला आम जनता ठरवणार आहे. आता सध्या जनतेमध्ये अशी चर्चा सुरू आहे, तुमची पत्रकार परिषद सुरू असताना आणि त्यापूर्वीही काही आम्ही पोस्ट केल्यानंतर, की हा एक फॉर्म्युला आहे, हा एक गेम आहे, 100% असं तुमच्याबद्दल बोललं जाते. कसं बघता याकडे? मी पत्रकार परिषदेमध्ये देखील क्लिअर केलेलं आहे, मी कुणाला पाडण्यासाठी, मी कुणाला आणण्यासाठी आणि मी कुणाची मतं खाण्यासाठी मी उभा टाकत नाही. हे माझे आई वडील आहेत. मासूमभाईला विनंती आहे, हे माझे आई वडील आहेत. हे माझ्या ऑफिसमध्ये बघा कोणी नेत्याचा फोटो आहे का? मी माझ्या आई वडिलालाच देव मानतो. मी सकाळी उठल्या उठल्या माझ्या आई वडिलाचं वहिनीचं दर्शन घेतो आणि मी त्यांची शपथ खाऊन सांगतो, मी
हा कुणानी उभा केलेला उमेदवार नसून जनतेने उमेदवार उभा केला आणि माझ्या देखील मनात सुप्त इच्छा होती. त्या इच्छेला जनतेनं वाट करून दिली आणि जनतेतल्या मनातली इच्छेला मी वाट करून देऊ लागला. माझे आई वडील एवढंच म्हणजे वीटभट्टीवर काम करणारे आई वडील. माझा जन्म हैदराबादला झालेला आहे. मी माझ्या बंधूचाही जन्म हैदराबादला झालेला आहे आणि आम्ही अशा परिस्थितीतून आता ते तट्टे राहत होते तट्टे तसल्या ह्याच्यामध्ये आम्ही वीटभट्टीवर राहिलेले आहोत. त्याच्यातून आम्ही आज ह्या परीला आला. लोक स्वीकारतील त्यांना स्वीकारायचं त्याला. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे संविधान आहे त्याचा मी लाभार्थी आहे. मी जिल्हा परिषद सदस्य झालो, तो लाभ मी मिळालाय. आता त्याच्या पुढचा लाभ भेटतोय का आणि भेटणार आहे. कारण असंख्य हात आहेत इथं. खूप मोठी प्रचंड खतखत आहे लोकांमध्ये. लोक पर्याय मागू लागले आणि या मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण इथं जे प्रस्थापित आहेत हे दोनच म्हणून नाही, दुसरे बी समजा दुसरे बी जे थांबायचे म्हणलेले सगळ्याच लोकांनी काय तेच फिरू उभा टाकत असल्यामुळं लोकांना बी एक तरुण चेहरा पाहिजे होता. लोकांना बी जे सहज उपलब्ध होणारा माणूस पाहिजे होता. मी गेली 7 वर्ष झालं सहज उपलब्ध. इथं चौकात आले की माझ्यापाशी सहज उपलब्ध होणार आहे. कधी अर्ध्या रात्री फोन लावते, मी उचलता बोलता. आता रात्री फोन करणाऱ्याची संख्या बरीचशी राहते. म्हणजे काय चालय बोलतच राहतो. तसं हे सगळं मी जनसामान्यामध्ये राहिलेलं आहे आणि इथून आमदार झाल्यानंतर ही माझ्यामध्ये काहीच गायकवाड साहेब माझ्यामध्ये काहीच बदल झालेला नाही आणि होणार नाही. त्याचं एक उदाहरण देतो. जिल्हा परिषदची सुरुवातीची सभा आमची खंडाळीमध्ये होती. माझे बंधूंनी प्रस्तावित केलं. माझ्या जीवनाची आमच्या कुटुंबाची सगळी तिथं इतिहास सांगितला. किंवा आम्ही कोण होतो, काय झालो, कसं आलो. आणि मग माझ्याकडे अगदी वेळ 2 मिनिट राहिला होता कारण 10 वाजता ते टाइम संपते आणि वक्ते बोलायचे राहिले होते. मग मला म्हणले उमेदवार म्हणून काही तर बोला तुम्ही. उभा टाकलो आणि एकच म्हणलं, सर्वांना विनंती केली, तुमचा माधव आहे, माधवराव कधी होणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा. लोकांनी त्याच्यावरच मला निवडून दिली आणि तुम्ही कुठेही बघा मी माधव जाधवच लावता, राव देखील लावलं नाही आणि साहेब तर कधी झालोच नाही कुणाचा. सर महत्वाचा एक आणखी मुद्दा आहे. कोणत्या अशा अपेक्षा लोकांकडे घेऊन जाणार आहात, कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढणार आहात? येणारी जी विधानसभा तुम्ही तयारी केलेली आहे, कोणत्या मुद्द्यावर लढणार आहात? मतदारसंघामध्ये मुद्दे भरपूर आहेत. असंही म्हणता येणार नाही की विकास झाला नाही. विकास चालू आहे. एक चक्र असतं, हे चालूच राहणार आहे. विकास होत राहणार आहे, विकास करत राहावं लागणार आहे. पण सर्वसामान्याचे जे मुद्दे आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत. आता कालचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. माधव स्वामी म्हणून माझा एक मित्र आहे, कार्यकर्ता म्हणणार नाही, एक मित्र आहे. त्याला आपल्या थोडगाव रोडच्या हे जे हायवेचा पूल आहे त्या ठिकाणी पोलिसवाल्यांना आले आणि त्याला पावती फाटली नाही म्हणला, फाटली म्हणला. जे त्या दोघांचा वाद लागला, मला फोन 2,500चा दंड लागलाय, मी 2-2 डिग्र्या घेतला, मला नोकरी नाही, मी बेरोजगार आहो, ही काय लूट चालू आहे. हे जे बारीक बारीक लोकांचे बारीक बारीक कार्यकर्त्यांचे जे प्रश्न आहेत हे ह्या प्रस्थापितापर्यंत जात नाही. ही माझ्यापाशी येते, त्यांना मी जवळचा वाटतो. त्या दोघातला मध्य मी काढलो. मी म्हणलं बाबा तू कुठं काही फाशी घेत बसतो. साहेब म्हणलं तुमची चूक झाली, तुम्ही 2 जण काय करा म्हणलं, मीच भरतो म्हणलं तुमचा 2,500 रुपये दंड जे आहे त्यात, पण उगं भांडणं करून घेऊ नका. म्हणजे ही सगळी मध्यस्थ आपण सांगण्याचा हेतू काय की जी काही बारीक बारीक प्रश्न असतील, शेतकऱ्याचे पीक विम्याचे असतील, शेतकऱ्याच्या अनुदानाचे असतील, निराधाराचे प्रश्न असतील. माझं तर एक प्रांजळ मत सांगू का गायकवाड साहेब, मी जे आता ह्या राजकीय सर्वसामान्याचं लय आमदारकडे काम पडत नाही हो. हे उग जे आहे तर त्याच काम पडतं. पण सर्वसामान्याला आमदार कसा उपलब्ध होईल ते मी मी जिल्हा परिषद मधून दाखवून दिले की जिल्हा परिषद सदस्य कसा सहज उपलब्ध होत होता. तुम्ही बघा 17 ते 22 मध्ये इथं जे झेडपी मेंबर असतील त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त सभागृहामध्ये जर प्रश्न मांडणारा कोण असेल तर मी होतो. लातूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त प्रश्न मांडणारा मीच होतो आणि सगळ्या प्रशासनाला धारेवर धरणं आणि प्रशासनाकडून काम करून घेणं ही माझा हातखंडा आहे. मी त्याचा पाठपुरावा करतोय, करत आलोय, करत राहणार आहे. कोणाच्या आधारावर इतका मोठा आत्मविश्वास भरलाय तुमच्यामध्ये, हा महत्वाचा मला प्रश्न विचारायचा आहे. माझा सगळ्यात मोठा आधार मासूमबाई, माझे आई वडील आणि माझा भाऊ आणि माझं कुटुंब. आमचं 10चं कुटुंब आहे.
माझे आई वडील, भाऊ बहिणी, बायको आणि दोघाचे 2-2 लेक. आमचं एक एकत्र कुटुंब आहे. आम्ही तिघा बाप लेकाने बसून विचार केला, पूर्ण कुटुंबानं विचार केला. तो आपण अशाला असं पर्याय लोक मागायलेत, मला यायलेत, भेटायलेत आणि आपण द्यावं का पर्याय. वडिलाचा नकार आला. वडिलाने म्हणले माय आता आपण इज्जतीनं खाऊला लाव, आपल्याजवळ काय जमापुंजी किती आहे, कशालाही तुम्ही अशा या 2 वागायच्या टकरीमध्ये 4 वागायच्या टकरीमध्ये कशाला पडणार आहेस. मला विरोध झाला सुरुवातीला घरूनच. पण वडील पण शोरूमला बसते, भावाची मानसिकता तेवढी नव्हती सुरुवातीला. पण लोक येत गेले, त्यांना भेटत गेले. मी कुणाला म्हणलं नाही माझ्या वडिलाला सांगा समजून आणि भावाला समजा, पण लोकांची जी मानसिकता होती, लोकांना जे येऊन यांना भेटू लागले तेव्हा माधवला उभा करा, माधवला भविष्य आहे, माधव पर्याय ठरू शकतोय सगळ्यांचा. आम्ही तिघा बापलेकाने विचार केलाय. ह्याच्या माग उभा टाकण्यामाग म्हणजे फक्त माझं कुटुंब आहे आणि निवडून आणायला असंख्य हात आहे. ते हात तुम्हाला दिसतील भविष्यात. याच्यामध्ये खरंच कुठेतरी गुपित दडलंय असं लोकांमधून बोललं जातंय. काय उत्तर द्यायला? अहमदपूर तालुका, अहमदपूर विधानसभेचा इतिहास आहे, ते तुम्हाला इतिहास माहीत आहे. अहमदपूर तालुक्यातले लोक, अहमदपूर तालुक्यातली सामान्य जनता ही सर्वसामान्याच्या मागे राहते. हे धनदानग्यांच्या मागे राहणारी जनता नाही. जनवर लईत चढला त्याला बरोबर जमिनीवर आणते जनता. आणि मी सर्वसामान्यातला आहे. मला असं काही नाही. माझी एक अंतरात्मा म्हणते की इथं पर्याय मागत होती प्रत्येक पक्षामधली. मी एक बोलतो तुम्हाला, प्रत्येक आता जे काही प्रमुख पक्ष आहेत 6 प्रमुख पक्षामधल्या प्रचंड त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजगी आहे की बाबा आपण हेच आहेत फिरू कुणीतरी येणार झाले, कुणी डेअरिंग करणार. डेअरिंग करायसारखं नाही बी. मला देखील मदन तोंड कोरडं पडाले हे डेअरिंग करून, पण डेअरिंग केली आहे. आता मी ठाम आहे, आता मी निवडणूक लढवणार आहे. धन्यवाद दादा तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. त्याबरोबर माझ्यासोबत माधवराव जाधव यांचे वडील बंधू माणिक दादा जाधव सुद्धा आहेत. जो निर्णय घेतलेला आहे घरच्या घरी घेतलेला आहे असं म्हणतायत. 2 भाऊ आणि वडील आणि तुमचा परिवार इतक्यावरती होणार आहे का सगळं हे साम्राज्य उभं टाकण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? काय सांगायचं तुम्हाला? नाही, कुठलाही निर्णय हा प्रथमतः घरातच होतो आणि त्याच्या मागं घर असतं, त्याच्या मागं समाज येतो. आज घर हे 10 जणांचा परिवार असला तरी येणाऱ्या दिवसामध्ये तो विधानसभा मतदारसंघ हे आमचं घर होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवून हा निर्णय घरात घेतला. परंतु घरामध्ये येत असलेल्या आवाजांना बघून घेतला. जनतेतून जो आवाज ह्या घरामध्ये आमच्यापर्यंत पोहोचत होता त्या माध्यमातून हा निर्णय घेतलाय आणि त्याच्या आता सर्वस्वपणे आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत. प्रत्येक समाजाचे मुद्दे जर बघितले तर सध्या आता आरक्षणाचा मुद्दा सर्वत्र सुरू आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजाचे मनोजदादा जरांगे पाटील त्यांनी जर उमेदवार म्हणून जर तुमच्याकडे जर बघितलं तर तुम्ही ते स्वीकारायला तयार आहेत का? स्वीकारणे आणि हा प्रश्न येत नाही. मुळात मला हे म्हणायचं आहे की मूलतः हा विचार करणं या शासनाने गरजेचं आहे की समाजातले जे प्रस्थापित आहेत त्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की हा प्रत्येक समाज आरक्षणासाठी आंदोलन का करतो, प्रत्येक समाजावरती आरक्षणासाठी आंदोलन करण्याची वेळ का आलेली आहे. कारण प्रत्येक समाजामध्ये जी दुरी निर्माण झालेली आहे प्रस्थापित आणि गरजवंत याच्यामधली, ही दुरी दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याला कारण बेरोजगारी असेल, त्याला कारण शेतकऱ्यांना न मिळणारा मजूरचं कारण असेल, अशी भरपूर कारण आहेत ज्याच्यामुळे प्रत्येक समाजामध्ये एक आर्थिक दुरी म्हणा, त्यातून पुन्हा मग सामाजिक दुरी निर्माण होते आणि ह्या सगळ्या दुरीतून कुठंतरी आपलं भलं व्हावं म्हणून प्रत्येक समाज आरक्षणाची मागणी करतो. कुणी कुण्या गटातून, कुणी गटातून, कुण्या गटातून. पण मूळ कारण काय आहे की तो गरजवंत समाज कुठंतरी आपल्याला असुरक्षित स्वतःला समजतोय म्हणून आरक्षणाची मागणी होते. आमची कुठल्याही समाजातल्या आरक्षणाच्या मागणीला विरोध नाही आणि ते कुठून कसं द्यायचं हे शासनाचं काम आहे. हे आज आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी याच्यावर बोलणं योग्य नाही. निश्चित जर तसा प्रस्ताव आला तर आम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की आज आम्ही कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही संघटनेचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारणार नाही किंवा आम्ही तो घेणार नाही. आम्ही अगदी अपक्ष
सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जाती धर्माचे, सर्व बलुतेदार समाजाचे आम्ही नेतृत्व होण्याचा प्रयत्न करू. त्यांना एक आम्ही संधी उपलब्ध करू. सरांनी बोलताना म्हटलेलं आहे की शरद पवार साहेबांना मी पुरोगामी म्हणून बघतो. मग समजा शरद पवारांकडून जर मागणी झाली तर मग त्यावेळेस काय तुमची भूमिका असेल? पवार साहेबांना अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश हा पुरोगामी म्हणून बघतो. त्यामुळं आम्ही बघतो, कारण आम्ही त्यांच्या पक्षातून आमच्या राजकीय जीवनाचा प्रवास केला. त्यामुळं ते पुरोगामी आहेत ह्याच्यावरती काही बोलण्यासारखं नाही, की ते प्रश्न उठवू शकत नाही. पण त्यांच्या पक्षामधून आम्हाला तिकीट भेटेल अशी आम्हाला संधी वाटत नाही. ती संधी नाही. आणि आम्ही आता एक ठरवले की कुठल्याही पक्षातून आम्हाला नको आहे. कारण आज रोजी जर आपण बघितलं, मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की सर्व पक्ष एकमेकावरती हा आरोप करतात की तो जातीयवादी आहे, तो जातीयवादी आहे. पण खरा कोण जातीयवादी आहे जनतेनंच ठरवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आम्हाला आता कुठलंही लेबल न घेता अपक्ष या भूमिकेतून सर्व धर्म, सर्व जातीय, सर्वांचा उमेदवार म्हणून पुढे यायची इच्छा आहे. आणि त्या इच्छेनुसार आम्ही हेच जर 10 महिन्यापूर्वी किंवा 12 महिन्यापूर्वी, तुम्हाला आता 1.5 वर्ष होते ही प्रक्रिया तुमची सुरू होऊन, पुरोगामी कोण आहे कोण नाही, मग याच्यामध्ये आजचा जो निर्णय घेतलाय, हे निर्णय घेण्यासाठी उशीर झाला तुम्हाला असं वाटत नाही का? नाही, कुठल्याही निर्णयासाठी योग्य वेळ यायला पाहिजे. वेळेचा वाट बघणं गरजेचे असते. आणि मी तुम्हाला अगदी प्रांजळ मनाने सांगतो की खरंच 3 दिवस अगोदर, या 2-3 दिवसा अगोदरपर्यंत माझ्या वैयक्तिक मनात हे कधीच नव्हतं. हे अगदी स्पॉन्टेनियस आहे आणि हे अगदी ह्या 3 दिवसात घडलेलं आहे. आणि ह्या 3 दिवसातून हा असं होईल असं वाटतं. पत्रकार परिषद सुरू होत असतानाच मी तुमच्या नजरेत नजर घालून बघण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं मला बघायला भेटलं. त्याचं कारण नेमकं काय समजू शकेल का? माझा स्वभाव थोडा इमोशनल आहे. मला सुख आणि दुःख दोन्हीमध्ये माझ्या डोळ्यात पाणी येतं. हा प्रत्येकाचा एक मानवी हे म्हणावं लागेल. परंतु खरोखरच अतिशय, जसं बंधूंनी आमच्या सांगितलं, अतिशय बिकट परिस्थितीमधून आम्ही आज इथे आलो. आमदार होईल का नाही माहीत नाही. माझे वडील रात्री सहजतेने म्हणले की एका वीटभट्टीवर जन्मलेला, होईल का नाही माहीत नाही, पण आमदारकी लढण्याची तरी चर्चा मतदारसंघात झाली. हेच घराच्यासाठी आमदार झाल्यासारखं झाले. आणि त्या सगळ्या गोष्टीचा कदाचित आज असे पत्रकार परिषद आयुष्यात पहिल्यांदा आम्ही केली. म्हणून थोडंसं डोळे नम होणं हे साहजिक आहे. धन्यवाद दादा आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर येणाऱ्या काळातच समजून येणार आहे की माधवराव जाधव यांची उमेदवारी खरंच पक्की राहील का, हे बघणं मात्र आपल्याला काळाची गरज ठरणार आहे. मित्रांनो, ही जर बातमी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. भेटूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.